पहिलं आपलं काय आहे रेसिपी? आंबे हळद आणि ओली हळदीचं लोणचं. आंबे हळद आणि ओली हळद यांचं लोणचं, आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक. मला सांगतं साहित्य काय काय? थोडी इकडे येणार. हो, ही ओली हळद, ही आंबे हळद, आलं आहे, मोहरी फोडणीसाठी, हिंग, हिरव्या मिरच्या, मेथी तळून केलेली पावडर, नंतर राईची पावडर, लिंबाचा रस, साखर, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापलंय. पण पहिल्यांदा काय आपल्याला हे करायचं? मोहरी टाकायची. घालू? हो, घाला ना, सगळी घाला. तडतोडे आणि त्याच्यात मग हिंग टाकायचं. तो हिंग बस बस थंड होते. बंद करू? हा, बंद करा. ओके, आता त्या बाउलमध्ये सगळं घालूया. हे आपण काय घालतोय? ओली हळद, ही ओली हळद, आंबे हळद, आल्याचे तुकडे, आल्याचे तुकडे, मिरची घाला त्याच्यामध्ये, मिरची, नंतर साखर घाला पाहिजे. तेवढी लागते साखर. अच्छा, सगळी घालू? म्हणजे रस सुटतो चांगला. मीठ घाला, अजून घाला. मीठ लागेल, अजून लागेल जरा. आता तिखट घाला, तेवढं तिखट घाला सर. अच्छा, अख्खं घालू? ओके. किंचित हळद घाला थोडीशी. नंतर मग आता ह्याच्यामध्ये ही मोहरीची पावडर, मोहरी पावडर. हा, हे त्याच्यात जरा चव येते. अजून घाला थोडीशी. हा, डाळ पावडर आणि मेथी तळून केलेली पावडर आहे. अजून घाला सर थोडं. कडवट नाही ना? नाही, अजिबात होत नाही कडवट. आणि त्या लिंबाचा रस घालायचा. किती? सगळा घाला. आता कालवा ते. हो, आता साखरेमुळे त्याला चांगलं पाणी सुटतं, रस सुटतो म्हणजे. बर. हे किती दिवस टिकतो? हे 6 महिने आरामशीर टिकतं अगदी फ्रीजमध्ये. हवा बंद बाटलीत? हा, हवा बंद बाटलीत. तुम्हाला पाहिजे तर मोठ्या प्रमाणात तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता. मग थोडं थोडं पाहिजे तर खाऊ शकता. तसं पण राहतं, वर्षभर राहतं चांगलं. काय सांगताय? हो, अगदी. पण याच्यात पाण्याचा अंशच नाही ना काही. आणि आंबे हळद असल्यामुळे ते आयुर्वेदिक आहे चांगली. करेक्ट. आता हा, आता याच्यात फोडणी टाक. एक 15-20 मिनिटांनी त्याला चांगला रस सुटतो. खा. वा, सही. काय मस्त आहे, पटकन झाली. गरम गरम पोळी किंवा गरम गरम ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा वाफाळलेला भात, त्याच्यावर वरण आणि त्याच्यात ही चटणी, लोणचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंबे हळद आणि ओल्या हळदीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओली हळद, आंबे हळद, आल्याचे तुकडे, तयार मेथी पावडर, हिरव्या मिरचीचे तुकडे, हिंग, साखर, लिंबाचा रस, हळद, मोहरी पूड, तिखट, मीठ आणि मोहरी. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग आणि मोहरीची फोडणी द्यावी. एका बाउलमध्ये ओली हळद घेऊन त्यामध्ये आंबे हळद, आल्याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, साखर, मीठ, तिखट, हळद, मोहरी पूड, तयार मेथी पावडर, लिंबाचा रस, हिंग आणि मोहरीची फोडणी घालून लोणचं एकजीव करून घ्यावं.